शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी म्हणजेच किल्ले शिवनेरी इथे आलो आहोत. किल्ले शिवनेरी हे जुन्नर गावापासून अवघ्या 2 किलोमीटरवर वसलेले आहेत आणि पुण्यापासून किल्ले शिवनेरीचे अंतर सुमारे 95 किलोमीटर आहे आणि मुंबईवरनं 155 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, किल्ले शिवनेरीमध्ये आत शिरण्यासाठी 2 महत्त्वाचे मार्गे आहेत. एक मार्ग म्हणजे साखळीचा मार्ग आणि दुसरा 7 दरवाजाचा मार्ग. तर आपण आता 7 दरवाजा इथनं आत शिरणार आहोत. किल्ले शिवनेरी हा गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फीट इतकी आहे. जीर्णनगर म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. एकेकाळी जुन्नर ही शकराच्या नहपान याची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सभोवतालच्या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट या व्यापारी मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजेच किल्ले शिवनेरी. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खुदवून घेतली. सातवाहनानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. इसवी सन 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात किल्ले शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1443 मध्ये मलिकुलतुजार यांनी यादवांच्या काळात सेवेत असलेल्या कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इसवी सन 1446 मध्ये निजामशाहीची स्थापना झाली. इसवी सन 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने किल्ले शिवनेरीला भेट दिली होती. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्षे पुरेल एवढी साधन सामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तर आपण आता किल्ले शिवनेरीमध्ये पहिल्या दरवाजातनं आतमध्ये शिरणार आहोत आणि ह्या दरवाजाचे नाव महादरवाजा हे आहे. ह्या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा हे आहे.
नरवीर तानाजी मालुसरे उद्यान हे एक छोटंसं उद्यान आहे, परंतु नाना प्रकारची फुलझाडे इथे आपण बघू शकता. आणि ह्यावेळी मार्च महिन्यात तर सगळी झाडे अगदी भरून उठलेली आहे. आणि इथनं आपण एक असा विस्तीर्ण असा प्रदेश बघू शकता. तर मित्रांनो, आजपर्यंत मी ज्या पण किल्ल्यांना भेट दिली आहे त्यामध्ये शिवनेरी किल्ल्याचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. तर किल्ले शिवनेरी इथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुद्धा भेट देऊ शकता सहल म्हणून. पीराच्या दरवाजापर्यंत किल्ल्याची वाट ही अगदी सोपी आहे, पण तिथनं पुढे ही वाट थोडी कठीण होते. आणि आता आपण किल्ले शिवनेरी इथे दरवाजा क्रमांक 4 इथे येऊन पोचलो आहोत. आणि ह्या दरवाजाचे नाव आहे हत्ती दरवाजा. हत्तीचा दरवाजा इथं आतमध्ये शिरल्यानंतर उजवीकडे एक रस्ता गेला आहे जो आई शिवाईदेवी मंदिराकडे गेला आहे. तर मित्रांनो, हा आई शिवाईदेवी दरवाजा आहे आणि इथनं मंदिराकडे वाट गेली आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे. तर मंदिरामध्ये बालपणचे छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊसोबत आहे आणि प्राचीन शिवाई मातेची मूर्ती आतमध्ये आहे. तर ह्याच मंदिरामध्ये माता जिजाऊ यांनी नवस केला होता देवीला की जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचे नाव देवी शिवाईच्या नावावरून ठेवण्यात येईल. तर महाराजांचा जन्म झाल्यावर शिवाई देवीच्या नावावरूनच महाराजांचे नाव ठेवण्यात आले होते. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचे राज्य इथे प्रस्थापित झाल्यानंतर जागोजागी त्याने लेण्या खोदून काढल्या. बऱ्याचशा लेण्यांकडे जाणारा मार्ग हा दुर्लभ आहे, त्यामुळे ह्या लेण्यांपैकी काहीच लेण्या पर्यटकांसाठी चालू ठेवल्या आहे. किल्ले शिवनेरी येथे नीलमोहर, गुलमोहर आणि पांढरा चाफा याची झाडे आपण सर्वत्र बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता दरवाजा क्रमांक 5 मेना दरवाजा इथे आलो आहोत.
तर मेना दरवाजा इथनं आतमध्ये शिरल्यानंतर लगेच दरवाजा क्रमांक 6 लागतो. ह्या दरवाजाचे नाव कुलूप दरवाजा हे आहे. दरवाजावर दोन्ही बाजूस सिंहाची चिन्हे आपण बघू शकता. तर मित्रांनो, कुलूप दरवाजा इथनं आतमध्ये शिरल्यानंतर आपण बाजीप्रभू देशपांडे उद्यान आणि जुवा महाल उद्यान इथे येऊन पोचतो. श्री जिवा महाल उद्यान इथनं पुढे गेल्यानंतर लगेच डाव्या बाजूला प्राचीन अंबारखाना इथे आपण भेट देऊ शकता. तर अंबार म्हणजे धान्य आणि खाना म्हणजे कोठार. तर अंबारखाना म्हणजे त्या काळचे धान्याचे कोठार होते. या कोठारामध्ये धान्य साठवण्यासाठी मदत व्हायची. तर इथले बांधकाम आपण बघू शकता. हे एक विजापुरी पद्धतीचे बांधकाम इथे आपण बघू शकता. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येकासाठी किल्ले शिवनेरी हे कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही आहे. इसवी सन 1645च्या दरम्यान काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आंदोलन करून किल्ले शिवनेरी व जुन्नरचा परिसर आपल्या ताब्यात घेतला होता. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. किल्ले शिवनेरीला वेढा पडला आणि लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सेनेने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शस्त्र टाकले. सुमारे 1500 महादेव कोळी लोकांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या अतोनात हाल करून माथ्यावरच्या ह्याच चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोगलांनी असे भयानक दुष्कृत्य केले होते. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज ह्या चौथऱ्यास कोडी चौथरा म्हटले जाते. ह्या चौथऱ्याच्या जागी नंतर हा चबुतरा बांधण्यात आला आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेले जुन्नर शहर इथनं आपण बघू शकता. तर मित्रांनो, किल्ले शिवनेरी परिसरात प्यायच्या पाण्याची आणि खायच्या साधनाची कुठेही व्यवस्था नाही आहे. तर इथे येताना आपल्यासोबत नक्कीच खायसाठी आणि प्यायचे पाणी नक्कीच सोबत बाळगा, जेणेकरून इकडे तुमची गैरसोय होणार नाही. आतमधल्या भागात गुहेसारख्या ठिकाणी असणारे पाणी हे अतिशय स्वच्छ आहे. अगदी तळापर्यंत आपण यामध्ये बघू शकता.
आणि ह्या पाण्याचा उपयोग आज पण पिण्याच्या पाण्यासाठी होत आलेला आहे. तर मित्रांनो, हा मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे गेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाच्या जवळच हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आले आहे. इसवी सन 1595 मध्ये किल्ले शिवनेरी व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. सततच्या सैनिकी कारवायांमुळे व प्रदेशातील अस्थिरतेमुळे शहाजीराजे माता जिजाऊंविषयी चिंतित होते. शेवटी माता जिजाऊंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर इसवी सन 1629 मध्ये जिजामाता यांना गरोदर असताना शहाजीराजांनी 500 सैनिकांनिशी शिवनेरीवर आणले. हीच ती पावन जागा जिथे कधीही न मावळणाऱ्या सूर्याचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवरायांचा इथे जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. हीच ती जागा जिला चिमुकल्या शिवरायांचे बालपण बघण्याचे भाग्य प्राप्त झाले होते. इसवी सन 1632 मध्ये माता जिजाबाईंनी गड सोडला आणि इसवी सन 1637 मध्ये किल्ले शिवनेरी मोगलांच्या ताब्यात गेला होता. तर मित्रांनो, याच जागी कधी छत्रपती शिवाजी महाराज खेळले असणार, बागडले असणार. तर असे विचार मनात येऊन सुद्धा मन अगदी गहिवरून येतं. इथे असतं कोणी टाके आपण बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाच्या बाजूला असणाऱ्या ह्या अवशेषांवरनं शिवनेरी किल्ले शिवनेरी याच्या भव्यतेची जाणीव आपण नक्की करून घेऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान यांच्या इमारतीच्या डाव्या बाजूला एक भव्य टाके आपल्याला दिसते आणि ह्या टाक्याचे नाव बदामी टाके हे आहे.
तर मित्रांनो, अतिशय भव्य अशी ही पाण्याची टाकी आहे, परंतु सध्या स्थितीमध्ये पाण्याचा साठा इथे नाही आहे. तर मित्रांनो, हा रस्ता कडेलोट टोकाकडे गेला आहे. तर आधीच्या काळामध्ये स्वराज्याशी दगा करणाऱ्यांना टोकावरून ढकलून देण्यात यायचं आणि त्यांना मृत्यूची शिक्षा देण्यात यायची. अगदी भयानक असलेला हा कडेलोट टोक आहे. तर इथनं त्या काळी जे स्वराज्याशी दगा करायचे त्यांना ह्या टोकावरून खाली पाडून मारण्यात यायचं. तर मित्रांनो, याच जागी कधीही न मावळणाऱ्या सूर्याचा उगम झाला होता. गिरती आलं